नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण ट्रॅव्हलर बॉय अक्षय या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि हा असणार आहे आपला गणपतीचा पहिला व्लॉग 2026चा गणपतीचा पहिला व्लॉग. खूप जण सांगत होती की व्लॉग गणपतीचे व्हिडिओ चालू करा. आपल्या दुसऱ्या व्लॉगवर पण कमेंट करायला लागलेले लोक, DMs करत होते, मेसेज कॉल व्हॉट्सॲपला विचारत होते की दादा व्हिडिओज कधी येणार. तर हा पहिला व्लॉग आहे आपला आणि तुम्ही जर बघितलं तर काम बऱ्यापैकी चालू झालेलं. म्हणजे मला असं वाटतं की मार्चमध्येच आपण काम चालू केलेलं आणि मी एकटाच आहे आणि जसं जमतंय तसं करतोय हळूहळू. बाकीचे जे येत होते आता त्यांचे कॉलेजेस वगैरे चालू झाले किंवा त्यांनी इतर कामं घेतली ती चालू झाली. सो त्यामुळे मी एकटाच आता काम करतोय, हळूहळू काम करतोय. यावर्षी बॅलन्सिंग गणपती करायचे आहेत मातीमधले, त्याचबरोबर POP मधले बॅलन्सिंग गणपती करायचे आहेत. हा विचार तर केलेलाच आहे आपण. आणि आपण इनफॅक्ट युनिक गणपती यावर्षी आपण जे 4-5 करत होतो त्याच्या जागी आपण यंदा एक 10-10चा आकडा ठेवलेला आहे की 10 एक गणपती मातीचे युनिक बॅलन्सिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण फर्स्ट टाईम. आणि युनिक गणपती पण करणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो. तर जर तुम्ही इकडे बघितलं आपला स्टुडिओ तर आहे साई सिद्धी आर्ट्सचा आणि तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी काम आता हा रॅक तर आता भरेल. हा रॅक झालेला आहे. इकडे गणपती आहेत. त्याचबरोबर इकडे तुम्ही जर बघितलं तर हे थर्माकोल लावलेलं आहे कारण की आपला धक्का लागून काय नुकसान होऊ नये. त्याचबरोबर इकडे आहेत, इथे आहेत, खाली आहेत. तर आपले गणपती चाललेले आहेत. हा एक गणपती आपण रिसेंटली नवीन एक केलेला आहे. बालमूर्ती आहे जी बोटीत बसून बाप्पा समुद्रात आहे आणि बोटीत बसलेला आहे. त्याबरोबर ही एक बेसिक आपली नॉर्मल मूर्ती आहे बालमूर्ती. ही एक शंकर रूपातली केलेली आहे. त्याला जटा दिली आहे आणि वाघाचा कातरड दिलं आहे. बालमूर्तीच ठेवलेली आहे आपण आणि तिला थोडंसं तोलूक करायचा प्रयत्न केला आहे. बाकी तर हे आपले बेसिक पारंपरिक गणपती आहेत. टिटवाळा आहे. त्यानंतर हा एक गोल एकदम थोडंसं एक वेगळा गोल पेढी विशालदादासारखा गणपती करायचा प्रयत्न केला आम्ही. हे तर बेसिक आहेत. हा षटकोन पेढी, हा पण एक नवीन षटकोन पेढी आपल्याकडे. आणि आता इकडे आपल्याकडे हा एक गणपती चालला आहे. हा गणपती झालेला आहे. हा कोरडा झाला की हा इकडे रॅकला लावीन. अर्णव आहे आपल्याकडे. हॅलो. तर आता आपण घेतलेला आहे ही बालमूर्ती, तुम्ही बघू शकता. आणि या बालमूर्ती म्हणजे ही आणि हा मॉडेल सेम आहे, पण आपल्याकडे कस्टमायझेशनसाठी आलेलं आहे की त्यांना ना ही बालमूर्तीच हवी आहे. पण आपण जसं ते शंकर केला तसं त्यांना यामध्ये विठ्ठल रूपात हवा आहे. म्हणजे विठ्ठलासारखा रूप असलेला, थोडासा त्याच्यात विठ्ठलाचा टच असलेला, माऊलीचा टच असलेला थोडासा गणपती करायचा आहे. तर आपण तो करायला घेऊया. काय झालं ना, एक चुकी झाली. डाय मी एकटाच होतो तर डाय लावताना ना थोडीशी वरखाली लागली आहे डाय. त्यामुळे हा इथे गॅप आला आहे आणि डाय बरोबर बसली नाही. तर आता हे आपल्याला सगळं भरायचं आहे आणि हे भरायचं आहे. गणपती बेसिकली एक रफ फिनिश करून पाणी मारून घ्यायचं आहे मला. तोपर्यंत फिनिश करून घेतो. हळूहळू तुम्हाला मी दाखवतो. हळूहळू मी दाखवीन स्टेप बाय स्टेप. जे नवीन असतील या व्हिडिओज म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही सबस्क्राईब करा. कारण मला असं वाटतं की पुढच्या देवीपर्यंत म्हणजे आपल्या येणाऱ्या देवीपर्यंत सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत आपले हे व्लॉग्स अधूनमधून कंटिन्यू असणार आहेत. त्याचबरोबर यंदा मी ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करीन की मी कुठून सामान विकत घेतो, कुठून काय भेटतं, त्या गोष्टीला काय म्हणतात, तो कलर काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्या सगळ्या डिटेल्समध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा व्हिडिओ कशा वाटत आहेत त्या. आपण या गणपतीवर काम करायला सुरुवात करूया. जेव्हा गणपती फिनिश करायला घेतो ना, मी पहिल्या बेसिकपासून चालू करणार आहे. सध्या आपण जेव्हा गणपती फिनिश करायला घेतो तेव्हा मी ही कोरणी वापरतो, ही दातवाली कोरणी. आता ही आहे ना, हे बारीक दात आहेत. अच्छा, हे जरा लांब दात आहेत. आणि त्याचबरोबर हे जर बघितलेत तर हे जवळ दात आहेत, बारीक दात आहेत. हे जर बघितलेत तर हे त्याच्याहून जवळ आहेत. ही इकडे थोडासा फ्लॅटसारखं आहे आणि इकडे दाते आहेत. ठीक आहे. दुसरी ही तार कोरणी आहे. म्हणजे हे जे लाईन्स वगैरे खेचायचे असतात, हे बघा, हे लाईन्स खेचायचे असतात तर ही तार कोरणी. आणि ही कोरणी मी वापरतो खाचे मारण्यासाठी. हे जे आपल्याला खाचे मारायचे आहेत, तुम्ही जर माझ्या जुन्या व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यात आपण खाचे मारतो तर त्याला ही तर बेसिकली
पूर्ण गणपती फिनिश करायला आपल्याला या 4 कोरण्यांचं काम आहे. मेजरली या 4 कोरण्या आपल्याला लागतात आणि त्याचबरोबर अजून एक जर लागली तर एक ही लागते मला आणि अजून एक आहे ना गोल आहे दोन्ही साईडला. हां ही बघा ही आणि दुसरी ही लागते. म्हणजे बघायला गेलात तर पूर्ण 6 कोरण्यांमध्ये हा गणपती आपल्याला फिनिश करता येतो. आता कसा करतो ते मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. सगळ्यात आपल्याला आधी काय करायचं आहे तर ही जी खाच आहे ही खाच आपल्याला आधी खाचे मारून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला माती भरायची. आता आपण जर जुन्या व्हिडिओ बघितले असतील माझ्या तर त्याच्यात मी सांगितलं आहे की आपण खाच का मारतो अशी, कारण ही खाच मारल्यानंतर या दोन्ही पार्टमध्ये एकत्र माती भरली जाते आणि चीर पडत नाही, म्हणजे जॉईंडिंग व्यवस्थित होतं. त्यामुळे आपण खाच मारतो. तर हे अशी पूर्ण आता खाच मारून घ्यायची आहे आणि पूर्ण भरून घ्यायचं आहे सध्या आता. तर आता आधी मी खाच मारून घेतो आणि मी भरताना तुम्हाला परत दाखवतो. तुम्ही बघितलं तर मी खाचे मारून घेतलेले आहेत, जेवढे जिकडे जिकडे खाच होती तिकडे. तर हे बघा ही खाच होती, हे सगळं मला भरायचं होतं. त्याचबरोबर इकडे डोक्याला खाच होती तिथे पण. तर मी आता हे भरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की माती कशी भरायची. आपल्याला माती रोल करतो आपण आणि ती फक्त दाबत जातो, पूर्ण व्यवस्थित दाबतो की ती दोन्ही खाच्यामध्ये पूर्ण बसली पाहिजे आणि नंतर मग हाताने अशी ती खेचून घेतो आणि नंतर मग याच्यावर कोरणी मारतो. तर आता अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण गणपती म्हणजे ही पूर्ण जेवढी खाच मारलेली आहे ही अशी इकडे हे सगळीकडे आपल्याला अशी भरून घ्यायची. ही भरून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर बघितलं तर ही आपण खाच आता पूर्ण अशी ही जी खाच मारलेली ती सगळी व्यवस्थित भरून घेतलेली आहे, कुठेच कोरणी वापरली नाही. हाही फक्त हाताने फिनिश केलं आहे. ठीक आहे, आता कोरणी कशी वापरायची ते दाखवतो. आता आपण पहिली ही वाली कोरणी घेऊया, हे बारीक दातेवाली. आणि आता मला समजा जर हे असं वापरायचं आहे तर मी असं वापरणार की तिचा शेप आता शेप रिगेन करायचा, आपल्याला शेप परत आणायचा आहे. कारण आपण मध्ये कुठे समजा आता दाबताना जर इकडे असा गेला आहे शेप तर आपल्याला तो शेप आणायचा आहे. सेम आता जर बॉडीवर असेल तर आपण बॉडीवर पण आता बॉडी ह्या मोशनमध्ये मग आपण अशा मोशनमध्ये ही आपण खेचून घेतो. बघा आपल्याला कोरणी वापर करून जो आपला शेप नाही आहे किंवा कुठे गणपती दबला आहे किंवा काय त्याला परत प्रपोर्शनमध्ये आणण्यासाठी आपण ही कोरणी वापरतो. आता जसं आता इथे वर खाली आहे थोडंसं, मग आपण हे बघा हे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतोय. असंच आपल्याला फिनिश करायचं आहे गणपती. तुम्ही जेव्हा काम करायला लागता तेव्हा तुम्हाला कळतं हळूहळू की कोरणी कशी वापरायची, कुठली कोरणी वापरायची. हे फक्त व्हिडिओ बघून नाही येणार, तुम्हाला त्याच्यामध्ये काम करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा स्वतःहून आपल्याला समजतं की अरे बाबा हे आपलं चुकतं आहे, आपल्याला हे असं केलं पाहिजे. आणि मीही काही असा मोठा आर्टिस्ट नाही आहे, मला जेवढं येतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तरी आता असं तुम्ही जर बघितलं तर एक बऱ्यापैकी असं तर हे आता झालं आहे. तुम्ही असं साईडून जर बघितलं तर ते फिनिश होतं आहे. तर मग आपल्याला आता हे असं पूर्ण व्यवस्थित फिनिश करून घ्यायचं आहे. हा पूर्ण गणपती आहे. म्हणजे आता हे समजा आता ह्या लाईन आहेत तर मग ह्या लाईन अशा असं करून ह्या कोरणीचा वापर करून आपल्याला पूर्ण गणपती फिनिश करायचा आहे. आता दुसरी कोरणी जेव्हा वापरीन तेव्हा मी ती कोरणी कशी वापरतो ती दाखवीन. आता ना तुम्ही जर बघितलं तर गणपती बऱ्यापैकी फिनिश झालेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला ही कोरणी वापरायची आहे. तर ही कोरणी मी कशी वापरतो, बाकी कसे वापरतात मला नाही माहिती, पण मी कशी वापरतो तर मला आता समजा ह्या लाईन्स जरा करायच्या डार्क, तर मग ही एकदा ह्याच्याने अशा मारून घेतो.
नंतर ती जी दातवाली कोरणी आहे त्याच्याने हे स्मूथ करीन. म्हणजे हे असं, पण हे ह्या असा मारून घेतो आहे बघा. तर ही अशी पूर्ण जिकडे जिकडे ना, आता हे इकडे पुढे जसं आता या निऱ्या आहेत, तर मग या निऱ्यांना पण अशी वापरली. हे बघा. परत हे ह्याच्याने ना हे डार्क होतं आणि मग आपण जेव्हा पाणी मारतो तेव्हा ते फेड जे होतं पाणी मारताना ते होत नाही, थोडंसं डीप राहतं. आणि पाणी मारल्यावर हे ज्या धारी झाल्यात आता ह्या, हे स्मूथ होऊन जातात आपण जेव्हा ब्रश फिरवतो तेव्हा. तर ते एकदम अशी कडक धार नाही राहत, ती स्मूथ होऊन जातं. ही आता जी अशी कडक दिसते ती तशी राहत नाही. तर इथे खड्डा झाला आहे, मग मला इथे आता ते भरायला लागेल माती तिथून. आणि नंतर मग थोडासा गणपती उचलून आतमधून पण मी माती लावून घेईन, म्हणजे तिथे ब्रेक नाही होणार किंवा चीर नाही पडणार नंतर. हा पाय पण इथे डॅमेज झाला आहे साच्यामधून काढताना, तो पण भरून बरोबर करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे या टूलचा वापर करतो आपण. आपला पूर्ण गणपती बऱ्यापैकी फिनिश करून झालेला आहे. आता आपल्याला याला पाणी मारून सोडायचं आहे. आणि पाणी मारून फिनिश झाल्यानंतर आपण ह्याला मग हात जॉईंटिंगला घेतो. म्हणजे ही माझी पद्धत आहे, ठीक आहे. बाकीचे मूर्तिकार किंवा बाकीचे आर्टिस्ट वेगवेगळी पद्धत वापरत असतील, म्हणजे प्रत्येकाच्या कामाची शैली वेगळी आहे. पण मी असं करतो. आता ह्या फिनिश केलं आहे. आता जे अजून डिटेलिंग फिनिश आहे ते नंतर करीन, पण एकदा कोरडा झाल्यानंतर. कारण की गणपतीला पाणी मारल्यावर तो अजून थोडासा नरम होतो, माती मऊ होते. सो कोरडा झाल्यानंतर केस वगैरे जे लाईन्स मारायचे सेट करायचे ते करीन. आता पाणी मारायचं. पाणी मारायला मी 3 ब्रश मेजरली इम्पॉर्टंट आहेत. हा एकदम रफ ब्रश आहे ज्याच्याने स्टोन किंवा पेडी वगैरे करतो. त्यानंतर हा एक रफ ब्रश आहे ज्याच्याने आपण बॉडी करतो, हा वाला. आणि हा फिनिशिंगसाठी आपण सेबलचा हा किती नंबर ब्रश आहे, 18 नंबर ब्रश आहे. हा पण माझ्या मते हा 20 किंवा 21 नंबरचा ब्रश आहे. आणि हा तर 2 इंच, हा किती MM आहे बघा, 2 MM. म्हणजे हा 1.5 इंचाचा 2 इंचाचा जो पण ब्रश येतो तो आहे. हे ब्रशेस मी वापरतो. ह्या ब्रशनी पहिलं रफ करून फिनिश करून घेतो, ह्याच्यानी बॉडी रफ फिनिश करून घेतो आणि फायनल फिनिश ह्याच्यानी करतो. मी आता टाइमलॅप्स लावीन, तुम्ही बघा. घेतलंत ना आता, तर हे फिनिश करून झाल्यानंतर, म्हणजे आता मी तर ते जी टाइमलॅप्स आहे त्याच्यामध्ये फक्त रफ ब्रशनी फिनिश केलेलं, पण बेसिकली तसंच फिनिश करायचं असतं पूर्ण गणपतीला. आणि त्यानंतर जो सेबलचा ब्रश आहे, म्हणजे हे
ह्याला सेबलचे ब्रशेस म्हणतात. हे केसांपासून बनवलेले असतात. तर हे सेबलचा ब्रश जो आहे त्याच्याने आपण पूर्ण गणपती नंतर सेम फिनिश केला. त्यानंतर आपल्याला ना असा स्मूथ, हे बघा, हे जे स्मूथनेस आहे ना, हे बघा, हे स्मूथनेस आपल्याला ते भेटतं. त्याच्यानंतर म्हणजे अजून आता हात जॉईन केल्यावर पण परत एकदा पाणी मारू. तर असं करून अजून आता जसं थोडं लाईनी आहेत इथे बघितलं तर दिसतात तुम्हाला. तर हे सगळं नंतर फायनल फिनिशमध्ये निघून जातं. आता आपल्याला हा गणपती असाच थोडासा कोरडा व्हायला सोडायचा आहे, कारण की पाणी मारल्यामुळे तो थोडासा नरम झालेला आहे. आता आपला हात जॉईन करायच्या कधी तो थोडासा कोरडा हवा आहे. सो त्याला कोरडा व्हायला सोडून द्यायचा. आता मी हा सोडीन आणि हावाला गणपती सकाळी याला मी पाणी मारलेलं, हावाला थोडासा कोरडा झाला. आता मी ह्याच्यावर हात जोडायला घेईन. पावसाळ्यात ना कामं करताना डिले का होतो, कारण आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे आजूबाजूचा जो पण आहे त्या गोष्टीमध्ये बाष्प असतं, म्हणजे मॉइश्चर असतं थोडंसं, आणि त्यामुळे गणपती सुकत नाही. हेच जर आपण उन्हाळ्यात करतो म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये, तर पाणी मारल्यावर अवघ्या तासाभरात हे थोडंसं कोरडं होतं. किंवा माती जरी आपण उघडी सोडली तर माती कडक होते, पण पावसाळ्यात तसं होत नाही. गणपतीला सुकायला टाईम खूप जातो. मग आपण पंखा वगैरे लावून सोडतो. आता मी हा गणपती सोडलाय तर मी हा 1 तास 2 तासानंतर मी ह्याचे हात जॉईन करायला लागेन. तोपर्यंत मी त्या गणपतीचे हात जॉईन करून घेईन. गणपतीला ना आपण पाणी मारून सोडलेलं, आणि तोपर्यंत मग मी हावाला गणपती फिनिश हात जॉईंट करून सुतळ घालून दागिने घालून घेतला. तोपर्यंत आपला हा गणपती कोरडा झाला आहे. आता आपल्याला ना या गणपतीला हात जॉईन करायचे. मी हात काढून घेतलेले आधीच, हात पण कोरडे झालेत बऱ्यापैकी आणि हात फिनिश पण झालेले आहेत. असे हे 4 हात आहेत आता आपल्याकडे, आणि आता आपल्याला जॉईन करायला घ्यायचे आहेत. तर आधी तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील, मी परत ते सांगतोय, तर इथे आपण खाच मारतो, इकडे खाच मारतो, माती लावतो आणि मग आपण हात जॉईंट करतो आणि मग खाच मारून घेतो. तुम्हाला प्रोसिजर माहितीच आहे कशी करायची. तुम्ही पटापट जॉईंट करतो, कारण की नंतरचा जो ह्याचा चेंजेस आहेत ते महत्त्वाचे आहेत. ही बेसिक जॉईंटिंगच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, तर मी त्या आता सगळ्या दाखवत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ते कसं करायचं, जे मेन आहे ते सगळं दाखवतो आहे. आता मी असे खाच मारले, इकडे पण मारले, इथे थोडीशी माती लावली ओली, आणि हात असा जॉईंट करून घेतला. आता ही वाली जी कोरणी आहे ह्याच्याने आपल्याला इथे खाच मारायची आहे. आता ही खाच कशा मारायचं, जसं आपण या बॉर्डरला मारलेल्या तशाच सेम खाच इकडे मारायचे आहेत, आणि नंतर ह्याच्यात आपल्याला माती भरून घ्यायची, म्हणजे हात आपला कायम होतो इकडे. सेम आपल्याला हे असं 4ही हातांना करायचं आहे. 4ही हातांचं करतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. आपले 4ही हात 1 2 3 4 4ही हात व्यवस्थित जॉईंट करून बऱ्यापैकी ॲनाटॉमी फिनिशिंगमध्ये आणून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे. आपण काय करतो की आपण लाईन मारतो, अशी डीप लाईन मारतो, खाच मारतो, त्या खाचीमध्ये सुतळ भरतो, आणि मग सुतळ भरून झाल्यानंतर आपण त्याला परत कवर करतो. तुम्हाला माहितीच आहे की मी हे का करतो. आपले गणपती खूपदा बाहेरगावी जातात. बाहेरगावी म्हणजे मुंबईच्या बाहेर बाहेर अगदी US ला वगैरे जात नाहीत ते. आधी दुबईला आणि US ला जायचा तो आपल्याकडून माती आणि लगद्याचा म्हणजे जो हलका गणपती आहे आपला तो जायचा. पण आता खूपदा गणपती अलिबाग, सुरत, कोल्हापूर, रत्नागिरी असे जातात. सो त्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना काही रिस्क नको, किंवा काही झालं इन केस म्हणतोय मी, मातीची मूर्ती आहे, काही म्हणजे समजा क्रॅक झाला किंवा काय झालं तरी ती हात वगैरे जे आहेत ना ती निखळून खाली नाही पडत, किंवा कुठेही काही झालं तरी जर्क नाही बसत, कारण की त्याच्या आतमध्ये सुतळ असते. आता आपण सुतळ जी टाकतो ती माती सुकल्यानंतर अगदी गच्च बसते, म्हणजे ती सुकल्यानंतर माती त्याला खेचून टाकते आणि मग ती घट्ट बसते. त्यामुळे त्याला एक स्ट्रेंथ पण येतं आतमधून. जसं लोखंडाचा रॉड टाकल्यावर कशी स्ट्रेंथ येत असेल तसंच सुतळ टाकल्यावर मातीमध्ये ती स्ट्रेंथ येते. तर त्यासाठी आपण सुतळ टाकतो, आणि ती थोडीशी सेफ्टी पर्पजमुळे टाकतो. तर आता आपल्याला ही सुतळ टाकायची आहे याला, आणि सुतळ टाकून झाल्यानंतर मग आपण फिनिश करायला घेऊ, पाणी मारून फिनिश करायला घेऊ त्याला. म्हणजे अजून थोडंसं इथलं हे सगळे क्लिअर करायचं आहे, पण ते सुतळ लावून झाल्यानंतर करू. 4ही हातांवर लाईन मारून घेतलेले आहे. माझी प्रोसेस थोडी वेगळी आहे, सगळे नसतील करत, किंवा
करत असतील मला नाही माहिती, पण आम्ही असं करतो आणि मी आता कित्येक वर्ष हे असं करतोय. ही सुतळ आहे, ही सुतळ आता अशी पूर्ण हातात घालून घेईन आणि मग इथे टाकीन. खूपदा खूप आर्टिस्ट हात जेव्हा साच्यातून काढतात तेव्हाच त्याच्यात सुतळ घालून घेतात आणि मग ते जॉईंट करतात. आणि काही आर्टिस्ट माझ्यासारखे पण करत असतील किंवा नसतील करत, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि आम्ही तसं करतो. आता ही इथून अशी घालून पूर्ण घेऊ आणि हे सेम चारही हातात घालून घेऊन परत हात जसे तसे फिनिश करून घेऊ. पूर्ण पाणी मारून फिनिश झाल्यानंतर आता आपल्याला थोडासा कोरडा व्हायला सोडायचा आहे आणि नंतर मग आपण ह्याला जसं कुडता असतो किंवा विठ्ठलाचा वरचा पोशाख असतो तसा आपल्याला याला आता ड्रेप करायचं आहे. तर त्या हिशोबाने काम करायचं. सो आता जरा हे जे ओलं दिसतं हे सगळं कोरडं झालं पाहिजे, म्हणजे अगदी असं कोरडं झालं पाहिजे. असं कोरडं झाल्यावर मग आपण त्याला टेक्स्चर म्हणजे ड्रेप कसा घालू ते तुम्हाला मी दाखवेन. आता ना गणपती बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ही सोंड नंतर लावायची आहे, कारण आता आपण टाकणार आहोत अप्पर बॉडी जी नेकेड आहे हिच्यावर ड्रेप म्हणजे जसं विठ्ठलांनी वरती जे परिधान केलं आहे ते आपण टाकणार आहोत. आपण ते कसं टाकणार आहोत, तर कपडा जो असतो ना तो अगदी पातळ असतो. मग त्याच्या सुरकुत्या कशा पडणार, आता बॉडीवर जर कपडा घातला आहे आपण तर त्याच्या सुरकुत्या कशा असणार त्या दाखवायच्यात आपल्याला, आणि ते कसं दाखवायचं आहे मी ते तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप. आता आपल्याला जो ड्रेप टाकायचा आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत अशा या बारीक सुरळ्या, त्या मातीच्या आहेत. ह्या अगदी अशा बारीक बारीक आपण करून घेतल्या आणि आता त्यांना आपल्याला प्लेस करायचं आहे 1 बाय 1. कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. आता हा हात आहे, तर पहिलं तर जसा कपडा हाताच्या इकडे असेल असा जाड, तसं आपण पहिलं ते एक बांगडीसारखा आपण एक हा असा टाकून घेतला. हा टाकून झाल्यानंतर म्हणजे ते इथून हे आपल्याला असं मर्ज करायचं आहे असं. तर जर आता तुम्ही बघितलं तर जर असं बघितलं तर हे असं वाटतंय की इथून गणपती बाप्पानी, हे जर तुम्ही एवढं बघितलं तर असं वाटतंय की इकडे गणपती बाप्पानी कपडे घातले. आता हे असं घातल्यावर इकडे पण आपल्याला चुन्नट येते या बाजूला. मग आपल्याला ते चुन्नट कशा करायच्या त्या दाखवतो. आता इथे जर असेल तर अंदाजे छोट्या मोठ्या चुन्नट इकडे पण येतात. त्या कशा येतात, तर इथे फोल्ड झालाय तर मग इकडून अशी येईल. ही अशी आपल्याला जसं चुन्नट करायचे आहेत, म्हणजे जसे फोल्ड्स करायचे आहेत तशा आपल्याला ह्या सुरळ्या लावायच्या आहेत आणि त्या मर्ज करत जायच्या आहेत. समजा जर इथे आहे तर मग मी इथून ही अशी लावली, ही अशी 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 करून मर्ज केली. ही अशी एक चुन्नट झाली. आता मला अशा 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 करून सगळीकडून चुन्नट करायचे आहेत आणि त्याच्यासाठी मी हेच वापरणार आहे. माझ्याकडे हीच जी सुरळी आहे, हीच सुरळी मला अशी अरेंज करायची आहे, छोटी मोठी बारीक लहान करून, आणि लावायची आहे. हे बघा,
फक्त चुन्नट करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ॲक्च्युअल जर ड्रेप असेल, म्हणजे जर खरंच कपडा असेल तर त्याची चुन्नट कशी पडेल हे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. बाकी काही नाही. आता जर तुम्ही इकडे बघितलं तर तुम्हाला आता कसं दिसतंय का मला नाही माहिती, पण हे बघा इकडे हे जे उभारी आली आहे हे जेव्हा पूर्ण पूर्ण एकत, आता हे असं चांगलं वाटतंय का तर नाही, असं नाही समजत आहे, पण जेव्हा ते चांगलं असं प्रॉपर सगळं बनेल त्याच्यानंतर ते चांगलं वाटणार, तो ड्रेप ॲक्च्युअल वाटेल. आता मी पूर्ण ड्रेप करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तुम्ही आता जर बघितलं तर ड्रेप घालून झालेलं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल, बघा तुम्हाला असं वाटत असेल ना की ते वरती कपडा घातलेला आहे. आता मला थोडंसं कन्फ्युजन आहे की हे असंच सोडू की कुडता इथून असा 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 करून काहीतरी करू. खूप कन्फ्युजन आहे, समजत नाही नक्की काय करू. असं घातलं तर असं वाटतं की गणपतीनी स्वेटशर्ट घातलं आहे. हे बघा ड्रेप. आता हे तुम्हाला आता हे खूप असं एकदम डार्क वाटतंय ना, जेव्हा ह्याला मी पाणी मारीन आणि स्मूथ करीन तेव्हा ते अजून मर्ज होऊन जाईल. पण बघा ड्रेप वाटतोय की नाही, पण हे ॲक्च्युली असं वाटतं की गणपती बाप्पानी स्वेटशर्ट घातलं आहे. ठीक आहे, तर आता ह्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. आता मला विचार करावा लागेल काय करू. इकडून असं एक कुडत्यासारखं करू का समजत नाही आहे. बघूया, काहीतरी फिगर आउट करूया. तर मी काय केलं ना की मला ते ना ॲक्च्युली जे असं आतमध्ये होतं ते बरोबर नव्हतं वाटत, तर मी त्याला असं थोडंसं कुडत्यासारखा लुक दिला. हा बघा की जसा गणपती बाप्पानी कुडता घातला आहे वर आणि त्याचे ते फोल्ड्स आहेत आणि मग खाली धोतर घातलं आहे आणि नंतर मी ओरिजिनल कपड्याचं हवं तर असा हातातून असा शेला देईन. पण आता तुम्हाला हे कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. मला तर खरंच भारी वाटतंय, कारण की भारी झालं आहे. आत्ता त्याला मी पाणी मारल्यावर थोडासा एक वेगळा फील येईल. हे जे एकदम अगदी असं कडक कडक वाटतं आहे त्याला कपड्यासारखं थोडंसं फील येईल असं मला वाटतं आहे. बघूया, मी पण हे पहिल्यांदा केलं आहे, असं मी ट्राय नाही केलं. मी वाघाचा कातरडं करतो अशा प्रकारे, पण कपडा हा असा फर्स्ट टाईम केला आहे मी आणि फुल. त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं आहे. आता आपण पाणी मारून त्याला फिनिश करून घेऊया. फिनिश केल्यावर ना असं दिसतंय. आता चेहरा का ढाकलाय, कारण पंखा लावल्यावर ना हे बाकीचं सगळं तर ओलं असतं, चेहरा सुकतो, कडक होतो आणि आपल्याला सोंड लावायची आहे. आपण सोंड काढली आहे इथे आणि मुकुट पण करायचं आहे थोडासा. तर ते सगळं हे सगळं करण्यासाठी ना चेहरा ओला पाहिजे, थोडासा हा कोरडा होतो एकदम. त्यामुळे आपण त्याला पाणी मारून पिशवी मारून ठेवली आहे आणि जेणेकरून त्याला हवा लागू नये. आणि बाकीच्या आता गोष्टी आता दागिने घालायला घेतो आणि एंडला सोंड लावीन. दागिने तर घालून झाले, म्हणजे बऱ्यापैकी. आता बांगडी घातली, कडे घातले, सॉरी बांगडी नाही, कडे घातले, त्यानंतर बाजूबंद घातले, दागिने घातले. आता ॲक्च्युली अजून दागिने घालायचे आहेत, पण 2-3 दागिने मला असं वाटतं ना की ते मी ओरिजिनल घालीन, मोत्याचे. कारण आहे ना ते मग अजून ग्रेस आणतील, कारण की हा आपण आहे ना माझ्या जेवढं डोक्यात आहे तर हे आपण येल्लो करणार आहोत आणि हा आपण रेड करणार आहोत आणि पिंक किंवा ग्रीन किंवा पर्पलचा आपण शेला देणार आहोत. सो त्या हिशोबाने आहे ना गोल्ड उठून येणार आहे रेड मरूनवर. तर मला असं वाटतं आहे आणि आपण आहे ना हा विठ्ठल रूपात करायचा प्रयत्न पुरेपूर करतो आहे. म्हणजे मला माहीत नाही कितपत 100% होईल, पण आता हे करायचं झालं आहे माझं. हे दागिने घालून झालं आहेत. आता मी सोंड लावायला घेते. सोंड काढलेली, सोंड फिनिश करून घेतली, सोंडेला पण चिटकावून घेतलं आहे तसंच आणि खाच मारून आता भरून घेतो. तर तुम्ही बघू शकता ना की गणपती ऑलमोस्ट फायनल झाला आहे. मी आता डोक्यावरचा मुकुट नाही टाकणार आहे त्याला, कारण की मी मुकुट टाकायचा विचार केला होता, बट तो तेवढा काय भारी नाही वाटत आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते विठ्ठलाच्या रूपातली, तर त्याच्या कानातले ते मासळ्या त्या टाकल्यात आणि साईडला इकडे जो टिक्का लावतात तो, आणि त्याचबरोबर
एक जो त्यांच्या आपल्या कपाळावर जो असतो त्याचा नाम तो, तर तो दाखवण्याचा पुरेपूर मी प्रयत्न केलेला आहे. आता राहिलेत फक्त सुळे म्हणजे दात. तर दात आता नाही लावत आहे कारण सोंड आत्ताच लावली आणि ओली आहे. तर जर मी हात लावला तर तिथे ती दबते, त्यामुळे तो थोडासा कोरडा झाला की मग मी लावीन थोड्या वेळानंतर, म्हणजे 1 तासभरानंतर मी लावीन ती. बऱ्यापैकी गणपती फायनल झालेला आहे. एकदा सोळा लावून झाला की मी तुम्हाला फायनल लुक दाखवतो. सोंडेवर लाईनी पण मारायच्या राहिल्या आहेत माझ्या. फायनली ना आपण सुळे लावून झालेले आहेत आपले सुळे, दात गणपतीची लाईनी पण मारून झाले. आणि आता गणपती आहे ना असा दिसतोय. थांबा मी इकडची लाईट लावतो, ही वाली लाईट लावून झाली की तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता गणपती. आणि हा कसा वाटतोय, कसा बनलाय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्याची रील आणि शॉर्ट व्हिडिओ व्लॉगचा आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर पण आहे. तिकडे पण आपल्याला फॉलो करायला विसरू नका तुम्ही. तिकडे पण तुमचा सपोर्ट दाखवा आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहून दे. आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच आहे आणि असंच तुमचं प्रेम राहून दे, सपोर्ट राहून दे. आपण वेगवेगळे गणपती करणार आहोतच. हा व्हिडिओ आता इथेच संपवतो कारण की ऑलरेडी हा अर्ध्या तासाच्या आसपास झालेला आहे व्हिडिओ. तर असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. आपल्याला आपली फॅमिली ग्रो करायची आहे, वाढवायची आहे आपली फॅमिली आणि लोकांपर्यंत अजून पोचायचं आहे. मी असा मोठा आर्टिस्ट नाही आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो की मला जे येतं ते तुम्हाला दाखवण्याचा सोप्या पद्धतीने. तर असा होता आजचा पहिला व्लॉग. तुम्हाला आवडलाच असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं आजचा गणपतीचं काम, किंवा तुम्हाला काही नवीन शिकता आलं का. आणि आपण परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.